महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग अधीक्षक अभियंता विद्युत प्रादेशिक मंडळ पुणे अंतर्गत विद्युत निरीक्षक कार्यालय सोलापूर आयोजित व लोकप्रधान न्यूज चॅनल प्रस्तुत राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह जागरूक रहा सुरक्षित रहा विद्युत सुरक्षा सप्ताहात सहभाग नोंदवा। पहा वर्षा विनायक सुतार सहाय्यक विद्युत निरीक्षक सोलापूर विभाग यांची सविस्तर मुलाखत। नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागातर्फे 26 जून ते 2 जुलै या दरम्यान राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं सोलापूरच्या विद्युत निरीक्षक कार्यालयातील प्रमुख मान्यवर आज लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि सर्वप्रथम मी त्यांची ओळख करून देतो की ही विद्युत सुरक्षा सप्ताह म्हणजे काय आहे, तो राबवण्यामागे शासनाचा काय उद्देश आहे, नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, जे मोठमोठे इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी कोणत्या सुरक्षा उपाययोजना राबवल्या पाहिजे या संदर्भात माहिती देण्यासाठी सोलापूरच्या विद्युत निरीक्षक कार्यालयातील प्रमुख मान्यवर आपल्यासोबत आहेत वर्षा विनायक सुतार मॅडम, ज्या सहाय्यक विद्युत निरीक्षक आहेत आणि त्यांसोबत भारती गुरुदेव चव्हाण मॅडम आहेत, त्या शाखा अभियंता आहेत विद्युत निरीक्षक कार्यालयातील आणि माझ्या बाजूला या ठिकाणी मेहजाबीन वलिउद्दीन नवाब मॅडम आहेत, त्या देखील शाखा अभियंता आहेत विद्युत निरीक्षक कार्यालयातील। विद्युत सुरक्षा सप्ताह हा नेमका काय असतो, तो राबवण्यामागे काय उद्दिष्ट आहे, विद्युत सुरक्षा सप्ताहात कशा पद्धतीने शासनाकडून जनजागृतीपर आवाहन केले जातात या संदर्भात बोलण्यासाठी हे सर्व मान्यवर आहेत। मॅडम, तुमच्या सर्वांचं लोकप्रधान न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी सुरुवातीला वर्षा सुतार मॅडम यांना हा माझा पहिला प्रश्न आहे आणि विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे? प्रथमतः धन्यवाद, नमस्कार सर्वांना। माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, माननीय अतिरिक्त मुख्य सचिव ऊर्जा व माननीय मुख्य विद्युत निरीक्षक तसेच माननीय अधीक्षक अभियंता पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जून 2026 ते 2 जुलै 2026 या दरम्यान हा विद्युत सुरक्षा सप्ताह आपण राबवित आहोत। याचा मेन उद्देश हा नागरिकांमध्ये अवेअरनेस तयार करणे, विद्युत अपघात जे घडत आहेत त्याचे प्रमाण कमी करणे असा आहे। मॅडम, या वर्षीच्या विद्युत सुरक्षा सप्ताहाची संकल्पना काय आहे? कारण दरवर्षी आपण हा सप्ताह साजरा करतो, पण शासनाकडून दरवर्षी गाईडलाईन येतात की बाबा काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना राबवा। या वर्षीची काय संकल्पना आहे? हो, राष्ट्रीय सुरक्षा परिषद व केंद्रीय विद्युत प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरामध्ये एंगेज, एज्युकेट, एम्पॉवर पीपल टू एनहान्स द सेफ्टी म्हणजेच लोकांशी संवाद साधा, शिक्षित करा आणि त्यांना सशक्त करा, हा आपला मेन उद्देश आहे। याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि अवेअरनेस तयार करत आहोत। नागरिकांच्या विद्युत सुरक्षतेबाबत किती जागरूकता आहे? कारण आपण बघतोय की दैनंदिन विविध अपघात देखील घडतात, नागरिक जागरूक आहेत का या संदर्भात? तसं सोलापूर शहर आणि जिल्हा हा ग्राफिकली खूप मोठा जिल्हा आहे। इथे इंडस्ट्रीज पण आहेत, शेती पण आहे, ग्रामीण भागामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। तर अपघाताची संख्या आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिली तर ती जास्तीच आहे आपण असं म्हणू शकतो। त्यामुळे नागरिकांमध्ये अवेअरनेस तसा कमी प्रमाणात आहे, कारण आपण इन्स्टॉलेशन एकदा केलं, विद्युत संचमारणी एकदा केली की परत त्याच्यामध्ये मेंटेनन्स हा कुठेतरी करण्यामध्ये आपण कमी पडतो आणि त्याचं मग वेळोवेळी देखभाल आणि दुरुस्ती झाली नाही की काळानुरूप ती उपकरणे कालबाह्य होतात आणि मग त्याच्यामध्ये विद्युत अपघात घडण्याची शक्यता जास्त वाढते। आपल्या सोलापूर जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर दरवर्षी अपघाताची किती प्रकरणे घडतात आणि विद्युत अपघाताची प्रमुख कारणे काय? हां,
आता अपघात हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे घडतात, तर त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वर्गीकरण केलेले आहेत. एक आहे ते प्राणांतिक अपघात, त्याच्यामध्ये जीवितहानी होते. दुसरा आहे ते अप्राणांतिक अपघात, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला विद्युत धक्का बसतो आणि त्याचा कोणता तरी अवयव शरीराचा निकामी होतो, तसा तो अप्राणांतिक अपघात. आणि त्याच्यानंतर जो आहे प्राणांतिक, त्याच्यामध्ये एखादी प्राणी आणि जनावर आपला जीव गमावतो. आणि त्यानंतर आहे जळीत अपघात, त्याच्यामध्ये वित्तहानी होते. आता हे सगळे जे होण्याचं कारणं आहेत त्याच्यामध्ये प्रमुख 7 कारणे आहेत. एक आहे तारांचे तुटणे, म्हणजे कंडक्टर स्नॅपिंग. महावितरण कंपनीची जे काही कंडक्टर आहे, लघुदाब वाहिनी असेल, उच्च दाब वाहिनी आहे, तर ती तुटून खाली पडल्यामुळे, चार्ज राहिल्यामुळे त्याच्या संपर्कात एखादी व्यक्ती किंवा जनावर आलं तर तिथे अपघात हा होतो. दुसरं आहे ते अनावधानाने विद्युत संचमांडणीच्या संपर्कात येणे. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी घेते, शेतामध्ये जी वितरण पेटी आहे, तर त्या वितरण पेटीला जी काही डी पी हा वेगळा आणि डिस्ट्रीब्युशन बॉक्स जो आहे तो तर त्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये हे एक उदाहरण आहे. तर त्या डिस्ट्रीब्युशन बॉक्समध्ये समजा जाणारी जी काही केबल आहे त्याचं इन्सुलेशन निघाल्यामुळे तो डिस्ट्रीब्युशन बॉक्स जो आहे तो चार्ज राहतो आणि त्याच्या संपर्कात एखादा शेतकरी आला तर त्याला विद्युत धक्का बसून शॉक लागून तिथे प्राणांतिक अपघात घडण्याची शक्यता वाढते. त्याच्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे तर सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष किंवा पर्यवेक्षणाचा अभाव. म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रोटेक्शन सिस्टीम ही इन्स्टॉलेशन नंतर वापरलीच पाहिजे. फॉर एक्झाम्पल ELCB आहे, RCCB आहे, हे केंद्रीय विद्युत प्राधिकरणच्या नियमानुसारच आहे. तर आपण RCCB ELCBचा वापर कमी करतो, तर त्याच्यामुळे तिथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता वाढते. त्यानंतर आहे सदोष उपकरणे. घरी आपल्या जी काही डिव्हायसेस आहेत, फॉर एक्झाम्पल आपण गीझर वापरतो, तर त्या गीझरमध्ये आतमध्ये जी कॉईल आहे तर ती कॉईल त्याच्यामधलं जे काही वाइंडिंग आहे ते जर शॉर्ट झालं तर गीझर चार्ज राहतो आणि मग त्याच्यामध्ये शॉक लागून अपघात हा होऊ शकतो. त्यानंतर आहे देखभाल दुरुस्तीचा अभाव. ही जी काही सगळी उपकरणं आपण वापरतो, सगळी जी उपकरणं, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ही सगळी विजेवर चालतात आणि त्याचं मेंटेनन्स आपण कालानुरूप केलं पाहिजे. तर ते न केल्यामुळे, देखभाल दुरुस्ती न झाल्यामुळे तिथे ॲक्सिडेंटची शक्यता वाढते. त्यानंतर अनधिकृतपणे काम करणे. ज्याला अधिकृत लायसन्स मिळालेला आहे, एखादा ठेकेदार असेल, पर्यवेक्षक आहे किंवा वायरमन आहे, तर त्या व्यक्तीनेच विद्युत संचमांडणीवरती काम करणं गरजेचं आहे. ज्याला व्यवस्थित माहिती नाही आहे, अज्ञान आहे किंवा थोडीशी माहिती कुठेतरी आपण घेतलेली असते आणि त्याच्यानुसार आपण विद्युत संचमांडणीवरती काम करायला जातो, तर त्यावेळी तिथे अपघाताची शक्यता वाढते. तसेच PPE किट, प्रोटेक्टिव्ह किट जे आहे त्याच्यामध्ये ग्लोव्ज येतात, शूज येतात, तर याचा वापर आपण काम करताना जर नाही केला तर तिथेही अपघाताचं शक्यता वाढते. आपण सुतार मॅडमकडे जाऊया. मॅडम, घर असेल, इमारत असेल किंवा इंडस्ट्रीज असेल, आर्थिक हा सगळ्यासाठी महत्त्वाचा. हो. आणि आर्थिक आणि RCB त्याचं काय महत्त्व? हो सर, आर्थिक हा शब्द जर तुम्ही बघितला तर अर्थ म्हणजे अर्थकडे चला असा होतो त्याचा अर्थ. म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला करंटला लो रेजिस्टन्स पाथ क्रिएट करून द्यायचं आहे. म्हणजे पाणी वाहतं, पाणी बघा ते आपली वाट शोधून निघून जातं, वाहून निघून जातं. तसंच करंट पण आहे, त्याला लो रेजिस्टन्स पाथ मिळाला की तो त्याच्या मार्गाने निघून जातो. मग हेच आपल्याला करायचं आहे. लिकेज करंट जो काही येणार आहे, शॉर्ट सर्किट करंट असेल तर त्या करंटला असा अर्थिंगचा पाथ करून द्यायचा आहे जेणेकरून तिथे वित्तहानी होणार नाही आणि जीवितहानी होणार नाही. आता हे अर्थिंग जे आपण आधीपासून जनरली ऐकले सगळ्यांनी की त्याच्यामध्ये 2 मीटरचा खड्डा असतो, मग ते चारकोल त्याच्यामध्ये टाकलं जातं, मीठ टाकलं जातं, एक कंडक्टिंग रॉड त्याच्यामध्ये टाकलेला असतो आणि मग त्याला आपण वरून पाणी टाकतो.
हे सुरुवातीला सगळेजण बऱ्यापैकी करून घेतात, पण नंतर ते मेंटेन होत नाही. तर तुम्ही टेस्टरने ते चेक करत राहा, रेग्युलरली वेळोवेळी चेक करत राहा. आणि जो लिकेज करंट होणार आहे, शॉर्ट सर्किट करंट असेल, याच्यामुळे जर करंटला आपण अर्थिंग प्रोव्हाइड करून दिलं तर मग तो आपण वित्तहानी आणि जीवितहानी नक्कीच टाळू शकतो. अशा अपघातांमध्ये आर्थिक नसल्यामुळे अनेकांची प्राण झाले. हो हो आर्थिक असल्यामुळे अनेकांचे जीव देखील वाचले. हो 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 हो. आरसीबीचं काय म्हणणं? RCCB म्हणजे हे एक विद्युत सुरक्षा उपकरण आहे. RCCBचा जर फुल फॉर्म तुम्ही बघितला तर रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर असा आहे. तर हे विद्युत सुरक्षा उपकरण केंद्रीय विद्युत प्राधिकरण सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय. तर विनियम 2023 मधील जर विनियम 44 आपण बघितला तर हा RCCB घरगुती उपकरणांसाठी आणि शेतीपंपासाठी दोन्हीकडे बंधनकारक करण्यात आलेला आहे. म्हणजे जर घरगुती आपण बघितला तर 30 मिली अँपिअरचा तुम्ही लावणं गरजेचं आहे आणि शेतीपंपासाठी जर बघितलं तर 100 मिली अँपिअरचा लावणं गरजेचं आहे. तर हे RCCB आता आपण आधी जे वापरत होतो बघा, त्याच्यामध्ये फ्यूज हे सगळ्यांना माहिती आहेत. त्यानंतर MCB आले, मग MCCB आले, मग ELCB आले आणि RCCB. आता हे सगळं जर मार्केटमध्ये उपलब्ध असेल तर RCCBच बंधनकारक का, हा प्रश्न नक्की सगळ्यांच्या मनामध्ये येऊ शकतो. तर RCCBचा असा आहे की हा लिकेज करंट ला लवकर ट्रिप होतो. खूप सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे. हा लिकेज जर आपल्या घरात हो 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 विद्युत पुरवठा खंडित करणार लिकेज करंट त्याला. हो नक्कीच. आता आपण जर विचार केला तर आपला आठवड्याला कमीत कमी एकदा हॉटेलिंग होतं, शॉपिंग होते, तर कमीत कमी त्याच्यामध्ये आपण 1,500-2,000 हजार रुपये घालवतोच. मोबाईलवरती आपण सध्या इंटरनेटवरती खर्च करतोय. मोबाईल वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण सतत चेंज करतो आहोत. तर एक RCCB लावल्यानंतर आपल्या आयुष्यभराचं काम होणार असेल, सेफ राहणार असेल. लोकांना माहिती आहे का? हो, इंडस्ट्रीजमध्ये कमर्शियलमध्ये सगळेजण यूज करत आहेत, पण शेतीपंप आणि जर आपण घरगुती बघितलं तर तेवढे लोक जागरूक अजून झालेले नाहीत. म्हणजे काहींना माहिती पण आहे अजून किंवा काहींना माहितीच नाही आहे. हो, सहज अवेलेबल होतं. तुम्ही जर अधिकृत विद्युत ठेकेदाराकडे गेलं आणि तुमचं जर लोड कॅल्क्युलेशन्स तुम्ही केले तर त्यानुसार तुम्ही 30 मिली अँपिअरचा RCCB वगैरे प्रेफर करू शकता. आणि महावितरण कंपनीला जेव्हा नवीन सर्व्हिस कनेक्शन ते देतात तर तेव्हा तर त्यांनी RCCB आहे का त्या ठिकाणी हे नक्कीच चेक केलं पाहिजे आणि मगच ते नवीन सर्व्हिस कनेक्शन दिलं पाहिजे. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. हो, आपण चर्चा करतोय विद्युत सुरक्षा सप्ताहासंदर्भात ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागातर्फे या ठिकाणी 26 जून ते 2 जुलै या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह सुरू या अंतर्गत विविध जनजागृती आहे ते सोलापूरच्या विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे सुरू आहे. आपल्यासोबत शाखा देत असेल किंवा साहेब विद्युत निरीक्षक मॅडम हे आपल्याला माहिती देत आहेत. आता पुढचा जो प्रश्न आहे सुधार मॅडम आहे. मॅडम, विद्युत सुरक्षा कार्यालयाची नेमकी भूमिका आहे थोडक्यात आम्हाला. या कार्यालयाकडून असे जे काही विद्युत अपघात होतात त्या विद्युत अपघाताची प्राथमिकता चौकशी होते. त्या इन्स्टॉलेशनमध्ये विद्युत संच मांडणीमध्ये काही त्रुटी असतील केंद्रीय विद्युत प्राधिकरण सुरक्षा अधिनियम यानुसार, तर त्या त्रुटीचं निवारण करण्यासाठी त्या विद्युत संच मांडणीच्या मालकास सांगितलं जातं जेणेकरून तिथे दुसरा अपघात होऊ नये. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण चौकशी झाल्यानंतर मग त्या अपघाताचा अहवाल हा आपल्याकडून देण्यात येतो. हो हो, त्याच्यासाठीच आम्ही हा अभिप्राय देतो त्यांना की त्या संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई मिळावी. नवीन इमारतीमध्ये विद्युत सुरक्षा प्रमाणपत्र किती महत्त्वाचं आहे? कारण नवीन इमारत बांधताना आपण सर्व परवाने घेतोय, मात्र काही जण म्हणजे विदाऊट परवानगी घेऊन देखील वीज कनेक्शन वगैरे मिळवण्याच्या अनेक घटना आपण बघितलेल्या आहेत. प्रमाणपत्र किती महत्त्वाचं आहे आणि ते का घेतलं पाहिजे?
आता जर आपण बघितलं केंद्रीय विद्युत प्राधिकरण सुरक्षा विद्युत पुरवठा संबंधीचे उपाय विनियम 2023 मधील जो काही विनियम आहे 38 नंबरचा, तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 15 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ज्या इमारती आहेत 15 मीटर, तर त्यापेक्षा जास्त उंची असलेल्या इमारती आहेत तर त्यांनी आमच्याकडून हायराईज परमिशन ही घेतली पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये असं आहे की प्रोटेक्शन सिस्टीम, अर्थिंग सिस्टीम आणि केलेली वायरिंगची कपॅसिटी या सर्वांचं इन्स्पेक्शन होतं या कार्यालयाकडून आणि मग त्याची परमिशन दिली जाते. यासाठी ती परमिशन घेणं गरजेचंच आहे. बऱ्याच लोकांना माहिती नाही किंवा एखादी प्राण किंवा मनुष्य किंवा शॉक्स आपल्या ऑफिसचं कार्यालयाचा पत्ता सांगा म्हणजे लोकांना माहिती. हां, अशी कोणतीही जेव्हा घटना घडते तर तेव्हा प्रथमतः त्यांनी संबंधित महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. मग महावितरण कार्यालयाकडून आम्हाला विद्युत निरीक्षक कार्यालयाकडे 24 तासामध्ये आत कळवणं बंधनकारक आहे आणि 48 तासाच्या आत त्याचा प्राथमिक अहवाल महावितरण कार्यालयाने देणं बंधनकारक आहे. आणि मग त्याच्यानंतर आमचं साईट इन्स्पेक्शन होईल आणि मग पूर्ण चौकशी अंती अहवाल या कार्यालयाकडून दिला जातो. आमच्याच कार्यालयातील शाखा अभियंता नवाब मॅडम यांनी ही कविता लिहिलेली आहे नागरिकांना जागृत करण्याच्या दृष्टीने. तर कवितेचं नाव आहे विद्युत सुरक्षा. समजुतीने घाला अपघाताला आळा, जास्त काही नको फक्त एवढे नियम पाळा. नका घालू सॉकेटमध्ये अशी उघडी वायर, नाहीतर होईल घरामध्ये शॉर्ट सर्किट अन फायर. विद्युत उपकरणांची घ्यावी नीट निगा, त्यासाठी नेहमी अर्थिंग तपासून बघा. काम करताना लाईनवर हवे हात मोजे अन सेफ्टी शूज, न विसरता व्हावा यांचा प्रॉपर यूज. पॉवर पॉईंटपर्यंत पोहोचू नये लहानांचा हात, घ्यावी काळजी जरा नको जीवाला घात. पाळाल हे नियम तर जीवन होईल मस्त, करू नका निष्काळजी जीव नाही हो स्वस्त. थँक्यू. खरं म्हणलं तर जीव नाही स्वस्त. जर आपण सजग राहिलो, जागरूक राहिलो आणि वीज उपकरण असेल किंवा वीजेसंदर्भात जर आपण योग्य ते निगा राखली आणि काळजी घेतली तर निश्चितच जे होणारे अपघात ते आपण टाळू शकतो. आणि हाच उद्देश आणि हाच उपक्रम राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं शासनाकडून या सप्ताहामध्ये दिला जातो आहे. शाळा असेल, कॉलेज असेल, महाविद्यालय असेल किंवा इंडस्ट्रीज असेल, या ठिकाणी जनजागृती केली जाते की ज्यामुळं जे विद्युतमुळं अपघात होणारे ते टाळता येतील. आपल्यासोबत चव्हाण मॅडम असतील, सुतार मॅडम असतील, नवाब मॅडम असतील, या सर्वांचा आपण या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया की या सप्ताहाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना सविस्तर माहिती दिली. आपण इथं थांबूया. धन्यवाद.